अचानक कमरेत किंवा पाठीच्या एका बाजूला असह्य वेदना होतात. वेदना इतकी तीव्र असते की बसवत नाही, उभं राहवत नाही. कधी लघवी करताना जळजळ, कधी लघवीत रक्त आणि मग रिपोर्टमध्ये समोर येतं एक नाव, किडनी स्टोन. पण एक प्रश्न अनेक रुग्ण विचारतात, डॉक्टर स्टोन का होतात आणि तो पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी काय करायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण किडनी स्टोनचे खरे कारण, लक्षणं आणि त्यावर काय उपाय करता येतात हे समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आरोग्याशी संबंधित सोपी आणि उपयुक्त माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर आले आहे. आजचा विषय आहे किडनी स्टोन, कारण, लक्षणे आणि उपाय. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. किडनी स्टोन म्हणजे किडनीमध्ये तयार होणारे छोटे किंवा मोठे खडे. लघवीतील काही खनिजे आणि क्षार एकत्र साचत गेल्यावर त्यांचे क्रिस्टल तयार होतात आणि हळूहळू त्याचा स्टोन बनतो. किडनी स्टोन का होतो? पहिलं कारण म्हणजे कमी पाणी पिणे. हे सर्वात मोठं कारण आहे. अनेक लोक दिवसभर पुरेसं पाणीच पित नाही. शरीरात पाण्याची कमतरता झाली की लघवी अधिक कॉन्सन्ट्रेटेड होते आणि स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. दुसरं कारण जास्त मीठ आणि प्रोसेस्ड फूड. चिप्स, नमकीन, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड्स आणि यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. यामुळे काही प्रकारच्या स्टोनचा धोका वाढू शकतो. तिसरं कारण म्हणजे वारंवार स्टोन होण्याची कौटुंबिक प्रवृत्ती किंवा हेरिडिटी. घरातील आई, वडील किंवा भावंडांना स्टोनचा त्रास असेल तर काही लोकांमध्ये धोका जास्त असू शकतो. चौथं कारण काही आहाराच्या सवयी. काही प्रकारच्या स्टोनमध्ये विशिष्ट आहार घटकांचा संबंध असू शकतो. म्हणून प्रत्येक रुग्णासाठी सल्ला वेगळा असतो. किडनी स्टोनची लक्षणे. सर्व स्टोन लगेच वेदना देतात असं नाही, पण सामान्यतः ही लक्षणे दिसू शकतात. कमरेच्या एका बाजूला तीव्र वेदना, वेदना पोटाकडे किंवा जांघेकडे जाणे, लघवी करताना जळजळ, लघवीत रक्त दिसणे, मळमळ किंवा उलटी, वारंवार लघवी लागणे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्टोन वितळतो का? हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो. याचं उत्तर स्टोनचा आकार, प्रकार आणि तो कुठे आहे यावर अवलंबून असतं. काही लहान स्टोन नैसर्गिकरित्या लघवीतून बाहेर पडू शकतात, तर काही मोठ्या स्टोनसाठी मेडिकल इंटरव्हेन्शन गरजेचं आहे. म्हणून स्वतःहून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मग उपाय काय? पहिलं म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी प्या. अनेक रुग्णांमध्ये ही सवय सर्वात मोठा फरक घडवते. दुसरं, लघवी जास्त वेळ रोखून ठेवू नका. तिसरं, सॉल्ट आणि प्रोसेस फूड कमी करा. चौथं, रेग्युलर एक्सरसाइज आणि ॲक्टिव्ह राहा. पाचवं, एकदा स्टोन झाला असेल तर फॉलोअप तपासणी विसरू नका. कारण काही लोकांमध्ये स्टोन रिकरंटली होऊ शकतो, पुन्हा पुन्हा होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये रुग्णांची संपूर्ण प्रकृती, लक्षणे आणि हिस्ट्री यांचा विचार करून उपचारांचा दृष्टिकोन ठरवला जातो. परंतु तीव्र वेदना, ताप, लघवी बंद होणे आणि इतर गंभीर लक्षणे असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कमरेत तीव्र वेदना होत असतील, लघवीत जळजळ होत असेल, लघवीत रक्त दिसत असेल किंवा किडनी स्टोनची पास्ट हिस्ट्री असेल तर दुर्लक्ष करू नका. वेळीच तपासणी आणि योग्य सल्ला घेतल्यास कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात. मी डॉक्टर स्वाती देशमुख. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.